आता बघणार आहोत आपण ऑफसेट. ठीक आहे. तर ऑफसेट काय असते बरं का? ऑफसेट आपल्याला माहिती आहे की ग्राउंडवरचं फीचर मार्क करण्यासाठी आपल्याला ऑफसेट मार्क करावा लागतो. ऑफसेट मार्क करावा लागतो म्हणजे काय? आपण म्हणणार की जी मेन सर्वे लाईन आहे, ठीक आहे. सो फील्डवर करत असताना ए मेन स्टेशन आहे आणि बी पण एक मेन स्टेशन आहे. सो ए आणि बी हे मेन स्टेशन आहेत आणि ए बी आपली मेन सर्वे लाईन आहे. तर ही मेन सर्वे लाईन मार्क करत असताना या मेन सर्वे लाईनच्या अलीकडे लेफ्टला राईटला आपल्याला कोणते पण ग्राउंडचे फीचर दिसू शकतात. जसं की झाड वगैरे असू शकते, एखादी बिल्डिंग असू शकते, एखादा पॉइंट असू शकतो किंवा काही असेल नसेल तर ठीक आहे, तरीसुद्धा मी ऑफसेट मार्क करू शकतो. ठीक आहे. पण आपण समजून घेऊ की ते समजा एखादी बिल्डिंग आली, ती बिल्डिंग आपल्याला कळेल की ए पॉईंटपासून मेन सर्वे लाईनवरती 10 मीटर गेल्यावरती आपल्याला कळणार की बरोबर परपेंडिक्युलर ऑफसेट मारल्यावरती एक बिल्डिंग लागते. सो दिस इज आवर ऑफसेट. आणि ऑफसेट जर का आपल्याला मार्क करायचं असेल तर आपल्याकडे कोणता टेप असायला पाहिजे? मेटॅलिक टेप असायला पाहिजे. राईट. सो मेटॅलिक टेप असणं जरुरी आहे ऑफसेट मार्क करण्यासाठी. मेटॅलिक टेप असणार, आपल्याकडे ऑफसेट रॉड असणार. ठीक आहे. आपल्याकडे ऑफसेट रॉड असणार, मेटॅलिक टेप असणार. पुन्हा जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला कळणार अजून काय काय लागतं ऑफसेट मार्क करण्यासाठी. ऑप्टिकल स्क्वेअर, प्रिझम स्क्वेअर. सो प्रिझम स्क्वेअर लागेल तुम्हाला, प्रिझम और ऑप्टिकल स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण हे बघितलं आहे. आता मग महत्त्वाचं जर बघायला गेलो तर कळतं की ऑफसेट जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. ऑफसेट 2 प्रकारचे असतात. पहिला कोणता असतो? पहिला असतो परपेंडिक्युलर ऑफसेट. तो परपेंडिक्युलर ऑफसेट जो आहे आपला पहिला ऑफसेट झाला परपेंडिक्युलर ऑफसेट. दुसरा असतो इन्क्लाइन ऑफसेट. ठीक आहे. सो इन्क्लाइन ऑफसेट आपण बघणार. तर याच्यामध्ये तुम्हाला कळालं की परपेंडिक्युलर ऑफसेट म्हणजे जो मी या ठिकाणी मारलेला आहे हा वाला. बट इन्क्लाइन ऑफसेट मारायची गरज का पडून जाते? त्यासाठी आपण बघितलं होतं की जेव्हा परपेंडिक्युलर ऑफसेटची ॲक्युरेसी तुम्हाला चेक करायची असेल, सो टू चेक दी ॲक्युरेसी ऑफ परपेंडिक्युलर ऑफसेट तुम्हाला इन्क्लाइन ऑफसेट मार्क करावा लागतो. आणि दुसरा पॉईंट आपण बघतो की इन्क्लाइन ऑफसेट तुम्हाला मार्क का करावा लागतो? तर बिल्डिंगचे जे असतात ते बिल्डिंगचे कॉर्नर बघा, या ठिकाणी जर मी आलो 10 मीटरवरती तरी तुम्हाला कळेल की बिल्डिंगचे जे काही कॉर्नर आहेत हे कॉर्नर मार्क करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतात? इन्क्लाइन ऑफसेटचा उपयोग करावा लागतो. सो इन्क्लाइन ऑफसेट इज यूज टू चेक दी ॲक्युरेसी ऑफ परपेंडिक्युलर. अँड सेकंड पॉईंट इज व्हॉट? सेकंड पॉईंट आला की बिल्डिंगचे जे कॉर्नर आहेत ते कॉर्नर मार्क करण्यासाठी आपण वापरतो. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात मेन महत्त्वाची कन्सेप्ट जी आली होती ती असते आपली लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट. लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट. आता लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट काय असते बरं का? आपल्याला कळणार की जेव्हा पण मी मेन सर्वे लाईनपासून ऑफसेट मार्क करायला गेलो, परपेंडिक्युलर ऑफसेट मार्क करायचा होता. बट काही कारणामुळे काय झालं, तो ऑफसेट माझ्याकडून चुकून झाला. तो माझ्याकडून सम अँगल जो आहे चुकीने घेतला गेला. बरं ठीक आहे. आता काही अँगल चुकीने जर का तो आपल्याला घेतला गेला तो ऑफसेट, तर आपल्याला कळेल की समजा असा यायला पाहिजे होता पण झाला काहीतरी अल्फा अँगल जास्त. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की ती लेंथ पुढे पुढे जर गेली तर ती लेंथ वाढत जाणार आहे. ठीक आहे. पुढे पुढे जर लेंथ गेली तर ती लेंथ वाढत जाणार आहे. मग आता ही लेंथ जर का वाढत गेली तर तुम्हाला कळेल की हे अंतर पण खूप जास्त येते. म्हणजे काय की मेन सर्वे लाईनवरून ऑफसेट घेत असताना 90 डिग्रीचा ऑफसेट घ्यायचा होता बट सम अँगल जास्त घेतला गेला. तर त्यामुळे तुम्हाला कळणार की अशा पद्धतीचं काहीतरी बनतंय. बट ही चूक मला माहीत पडली की ही चूक झाली माझ्याकडून, जास्त अँगल घेतला गेला आहे. आता जास्त अँगल जर का घेतला गेला असेल तर मॅपमध्ये काढताना पण मला जास्त अँगल घ्यावा लागणारच आहे. मॅप जसा तसा बनवावा लागणार आहे. पण मी काय डोकं लावतो की ठीक आहे, भलेही बिल्डिंग इथं असू द्या पण आपण काय करायचं, ऑफसेटची लेंथ जी ना ती लिमिट करून घ्यायची. इथपर्यंत जायचं नाही, इथपर्यंत जायचं. असं जर मी केलं तर मला एक फायदा भेटू शकतो की जी माझ्याकडून चूक झालेली आहे ती मी दुरुस्त करू शकतो. मग आता ते कसं करतो आपण काय करणार की आपल्याला कळालं की हा जो काही ओरिजिनल डिस्टन्स आहे, हे ओरिजिनल डिस्टन्स काय होणार आहे? हे ओरिजिनल डिस्टन्स जर का समजा माझ्याने चूक झाली असेल तर ग्राउंडवरती एवढं ओरिजिनल डिस्टन्स आलं. पण जर मी मॅप काढायला गेलो आणि मॅप जर का समजा एखाद्या पर्टिक्युलर स्केलने मी काढला आणि तो स्केलवरती आपल्याला कळाला की मॅप काढत असताना आपल्याला कळालं की तो पुन्हा असं पाहिजे होता बट तो असा येऊन गेला. याचा अर्थ असा की माझ्याकडून जी चूक झालेली आहे ती ग्राउंडवरती तर झालीच आहे बट ती मॅपमध्ये सुद्धा दिसून उठते. तो मॅपमध्ये ही झालेली चूक, ग्राउंडवरची झालेली चूक जी काय आहे ती मॅपमध्ये दिसायला नको. त्यासाठी लिमिटिंग लेंथ ऑफ द ऑफसेटची कन्सेप्ट आणली. म्हणजे काय असते की तुम्ही काय करा माहिती आहे का, एवढं अंतर मेजर करा, ऑफसेटचं चुकून झालं आहे ना, एवढं अंतर असं मेजर करा की जेणेकरून हा जो काही एवढा पार्ट जो जास्त ओरिजिनल डिस्टन्स हे जास्त जे काही आलेला आहे हा वाला जो पॅरलल आहे आपल्या मेन सर्वे लाईनला, हे डिस्टन्स जर का मी मॅपवर काढायला गेलो तर हे दिसायला नको. आपल्याला माहिती आहे दिसायला नको म्हणजे काय, आपल्याला कोणती गोष्ट दिसू शकत नाही, आपल्याला दिसू शकत नाही तीवाली गोष्ट जी 0.25 mm पेक्षा कमी आहे. 0.25 mm पेक्षा कमी असणारी गोष्ट आपल्याला दिसू शकणार नाही. मग आपण काय करतो, एवढी लेंथ मेजर करतो हे की हा एवढा आलेला जो काही हा पार्ट आहे हा मॅपवरती जाऊन निग्लेक्ट व्हायला पाहिजे.
ठीक आहे, मॅपवरती जाऊन लिमिट व्हायला पाहिजे. देअर फोर ही जी कन्सेप्ट असते याला म्हणतो आपण लिमिटिंग लेंथ ऑफ द ऑफसेट. सो दिस लेंथ इज कॉल्ड ॲज द लिमिटिंग लेंथ. म्हणजे चूक झालेल्यानंतर जी काही लेंथ आली ही लेंथला आपण लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट म्हणतो. ठीक आहे, तर इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट, तर आपण डिटेलमध्ये जरा जाण्याचा प्रयत्न करूया. डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न कसा करावा बघा. आता समजा आता आपण बघायला गेलो, काय झालं बरं का, ही अशा पद्धतीची एक लेंथ आहे. ठीक आहे, आता ही लेंथ आहे आणि आपल्याला काय कळालं की जो काही परपेंडिक्युलर जो होता तो असा होता, बट चुकून काहीतरी माझ्याने एवढा अँगल टिल्ट झाला. ठीक आहे, एवढा अँगल टिल्ट झाला. आता एवढा अँगल जर का टिल्ट झाला असेल आपल्याला, तर तुम्हाला कळायला पाहिजे की जी लेंथ आहे ही एवढी लेंथ, ही लेंथ मॅपवरती जर काढायला गेलो तर दिसायला नको. जर मॅपवरती जर का मी ही काढली लेंथ आणि जर मला ती दिसली नाही, लक्षात घ्या, जर ती मला दिसली नाही तर याचा अर्थ असा की मी एरर दूर करून टाकला. म्हणजे काय, आता गंमत बघा, ही लेंथ जी आहे ही लेंथ आहे एल, हा अँगल किती आहे, हा अँगल आहे अल्फा. याचा अर्थ असा की ग्राउंडवरती जर का समजा ओरिजिनल डिस्टन्स मी बोलतोय तर नक्कीच ते किती असणार बरं का. हा बघा, हा वाला कॉम्पोनंट आपला एल. ठीक आहे, हा वाला कॉम्पोनंट असणार आहे आपला एल कॉस, हा वाला एल कॉस अल्फा. आणि आपल्याला कळेल की हा वाला कॉम्पोनंट जो काही आडवा, जो आडवा हा आहे, हा किती असणार आहे एल साईन अल्फा. देअर फोर दिस डिस्टन्स इज ऑल्सो व्हॉट एल साईन अल्फा. एल साईन अल्फा अशा पण तुम्हाला दिसेल. डायग्राम जरा मोठी काढण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा कळेल बघा. असा परपेंडिक्युलर पाहिजे होता, बट झाला असा काहीतरी एवढ्या अँगलने. ठीक आहे, सो दिस लेंथ इज व्हॉट, तुम्हाला कळेल ही लेंथ एल आहे. आता बघा गंमत, तुम्हाला कळेल की ही एवढी लेंथ आपल्याकडून मार्क केली गेली आहे, जी की सम अँगल गलत होऊन तो आलेला आहे एवढा. राईट, याला जर का समजा मी तो याने तो का हे असतो आपला बघा कर्कटकने, त्याला जर का आपण असं मार्क करायला गेलो, तुम्हाला कळेल समथिंग असं डिस्टन्स येईल, असं डिस्टन्स येईल. राईट, आपल्याला कळालं की जो काही पॉईंट आहे, ही जी काही ओरिजिनल डिस्टन्स आहे, हे ओरिजिनल डिस्टन्स आपल्या मॅपवर येऊन नाहीसं होऊन जायला पाहिजे, दिसायला नको. राईट, सो दिस इज दी एल, दिस इज दी एल कॉस अल्फा अँड दिस इज ऑल्सो व्हॉट, दिस ऑल्सो एल साईन अल्फा. हा एल साईन अल्फा झाला, हा एल कॉस अल्फा झाला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ग्राउंडवरती हे जे काही अंतर मला दिसते, हे अंतर जर का समजा मी कुठे काढलं, स्केल घेऊन जर मी काढली ना मॅपवरती, ते किती यायला पाहिजे त्या मॅपवरती, हे अंतर मी मॅपवरती काढलं, हे अंतर एल साईन अल्फा मी स्केलचा वापर घेऊन मॅपवरती काढला, आणि मॅपवरती काढल्यानंतर तो लेस दॅन ऑर इक्वल टू यायला पाहिजे 0.25 mm. पण स्केलच्या मदतीने, म्हणजे काय, एल साईन अल्फा डिवाइड बाय स्केल जर मी केली तर मला भेटणार समथिंग अशा पद्धतीने. ठीक आहे, वाटल्यास तर मी तुम्हाला अजून सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न करतो. तर ही जी काही लेंथ असणार आहे लिमिटिंग लेंथ, ठीक आहे, तर अशा पद्धतीने हां, तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की जी स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू समथिंग एस मीटर आहे, ही स्केल आहे. मग आता ही जर का स्केल असेल तर आपल्याला कळेल ग्राउंडवरती जे डिस्टन्स आलं आहे ते एल साईन अल्फा आलं आहे, आणि हे जे काही आहे हे अंतर मॅपवरती जाऊन उमटणार आहे, बट या स्केलचा वापर करून आपण करणार आहोत. आपल्याला कळून जाईल गोष्ट काय की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर आहे. राईट, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर आहे. एस मीटर म्हणजे ग्राउंड, हा पण ग्राउंड आहे, तर ग्राउंडची साईड मी ग्राउंडकडे लिहायला पाहिजे. ग्राउंड हा झाला आपला अल्फा. राईट का, सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस सेंटीमीटर आहे. राईट, तर मॅपवरती किती सेंटीमीटर इज इक्वल टू ग्राउंडवरचा एल साईन अल्फा येईल. सो दिस इज दी ग्राउंड, दिस इज दी ग्राउंड, दिस इज दी मॅप, आणि इथं पण मॅप असायला पाहिजे. देअरफॉर एक्स आपण बोलू शकतो. याचा अर्थ असा झाला की एक्स इज इक्वल टू एल साईन अल्फा, ही व्हॅल्यू कशामध्ये, मीटरमध्ये. राईट, ही व्हॅल्यू कशामध्ये, मीटरमध्ये, इंटू 1 सेंटीमीटर, इंटू 1 सेंटीमीटर डिवाइड बाय एस मीटर. राईट, देअरफॉर दिस मीटर कट अँड द एक्स बिकम इज व्हॉट, एक्स काय आला, आपण याला इकडे लिहू शकतो. सो एक्स इज इक्वल टू, एक्स काय येईल बरं का, एक्स येईल एल साईन अल्फा इंटू 1 सेंटीमीटर, दॅट इज याला सेंटीमीटर लिहू शकतो, डिवाइड बाय एस. ठीक आहे, मीटर कट. दिस व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.25 mm. या एम एमला जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये लिहायला गेला तर ते कसं येईल, एल साईन अल्फा, ठीक आहे, डिवाइड बाय एस, दिस इज दी सेंटीमीटरमध्ये यावाला, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 सेंटीमीटर. राईट,
देअरफॉर दिस सेंटीमीटर कट. आता तुम्हाला काढायचं आहे एल, आणि एल नक्कीच मीटरमध्ये भेटणार आहे. मग आपण काय करणार आता, एल इज इक्वल टू काय येणार तो, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 इंटू एस डिवाइड बाय साईन अल्फा. अँड दिस फॉर्म्युला इज बिकम व्हॉट. हा फॉर्म्युला जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला काय करणार तो पुढे जाऊन, तो येईल 0.025 इंटू एस साईन अल्फाचा झाला कॉसेक अल्फा. राईट. म्हणजे लक्षात घ्या, आता एक्झाम्पल जर का समजा आलं तर काय करावं, तुम्हाला म्हणलं लिमिटिंग लेंथ सांगा, तर तुम्ही 0.025 आपला आला फॅक्टर. यस म्हणजे स्केल दिली असेल, स्केल कशी देतात तुम्हाला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर, नथिंग बट 10 मीटर. तर यसची व्हॅल्यू किती आली 10. तर यस जिथं दिसतोय तिथं सरळ सरळ तुम्ही 10 उचलून टाकून देणार. मग हा 10 मी तर टाकून दिला, 10 इथं टाकून दिला. राईट. कॉसेक अल्फा, सो कॉसेक अल्फा टाकून द्या, यसची व्हॅल्यू 10 टाकून द्या, 0.25 करून द्या. ही व्हॅल्यू तुम्हाला जी भेटेल ती सरळ सरळ व्हॅल्यू मीटरमध्ये भेटून जाणार. राईट. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हा जो लेंथ तुम्ही ही जी लेंथ तुम्ही चुकून झाली ना तुमच्याकडून, तर ही एवढी लेंथ घ्या, ही एवढी लेंथ घ्या की याची चूक झाली ना, ही एवढी लेंथ घ्या की याला जर का तुम्ही मॅपवर जर समजा आता काढलं पण, तर तो एरर म्हणजे हवाला एरर दिसणार नाही. देअरफॉर दिस एल लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 इंटू एस सरळ सरळ टाकून द्यायचा तो इंटू कॉसेक अल्फा. बोला. हां. तर आपल्याला कळणार आता की अशा पद्धतीचा जो काही आहे मेन सर्वे लाईन ए बी आहे, आणि ऑफसेट मार्क केला गेला होता समथिंग परपेंडिक्युलर पडून सम अँगल अशा पद्धतीनं. तो अशा पद्धतीने अँगल जर मेजर केला गेला, यल एवढी लेंथ तुम्ही मेजर करून टाकली, आणि तुम्ही म्हणतायत की ती लेंथ जी आहे ना, ती लेंथ एवढी आहे, पण ही गोष्ट चुकीची आहे. ती लेंथ एवढी नाही, ती लेंथ एवढी आहे. म्हणजे जी चूक झाली होती अँगलमध्ये, त्या अँगलमुळे चूक झाल्यामुळे तुम्हाला कळेल की इकडे अंतर जे काही आहे ना, ते अंतर पण जास्त झालं. म्हणजे हे एवढं अंतर एक्स जे काय ते जास्त झालं आहे. राईट. सो एल अंतरमुळे हे पण जास्त झालं. सो दिस इज दी एक्स, हे दिस एक्स अंतर आहे. मग तुम्हाला कळेल की एल एवढा आहे, म्हणजे एल किती आहे, एवढा आहे. इथून तर इथपर्यंत एवढा एल आहे. राईट. मग एवढा जर का समजा एल आहे, त्या एलमधून मी एवढं अंतर जर का मायनस केलं हे वाला, सो दिस अंतर, हे अंतर किती आहे, हे अंतर आहे समजा बघा, हा एल साईन अल्फा, देअरफॉर दिस डिवाइड, हा झाला आपला यल कॉस अल्फा. सो दिस इज दी यल कॉस अल्फा. हा यल कॉस अल्फा आहे. म्हणजे तुम्हाला कळणार की एल मायनस एल कॉस अल्फा जर का आपण केला तर आपल्याला समथिंग तो एक्स भेटणार आहे, जो ग्राउंडवरती आहे आणि जो मला कळतोय. ठीक आहे. अशा पण तो ग्राउंडवरचा आहे. तर मग आता हे ग्राउंडवरचं जे काही आहे ॲक्च्युली एवढं मेजर केलं म्हणजे ॲक्च्युली ते एवढं जास्त आहे. पण आपण काय म्हणतोय की आलं का लक्षामध्ये, ऑफसेट मार्क करायला गेलो असतो ना, मी इथपर्यंत मेजर केलं असतं. ऑफसेट मार्क करायला गेलो असतो मी इथपर्यंत मेजर केलं असतं. पण ते हे नाही आहे जे तुम्ही म्हणतायत. याचा अर्थ असा झाला की एक्स एवढा निघून आला, एल मायनस कॉस अल्फा. म्हणजे हा 0.25 जर का मी मॅपवरती मांडायला गेलो तर मॅपवरती कसं मांडणार मी, एल कॉस अल्फा डिवाइड बाय स्केल यस दिस लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 सेंटीमीटर. याला समजून घेण्यासाठी अजून आपण जरा बेसिक लेवलला जाऊ. कळेल काय की एल मायनस एल साईन अल्फा. ठीक आहे. हा जो काही आहे हा ग्राउंडवरती आहे, आणि ग्राउंडवरती आपण काय घेतो, एस मीटर. सो दिस इज ऑल्सो मीटर. मग तुम्हाला कळणार की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर आहे. तर किती सेंटीमीटर, दॅट इज एक्स. किती सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट, एल मायनस एल साईन अल्फा मीटर. देअरफॉर मल्टिप्लाय केला, एक्स इंटू एस मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इंटू एल मायनस एल साईन अल्फा मीटर. याच्यानुसार जर बघायला गेला तर तुम्हाला कळणार काय बरं का, हा एक्स जो काय हा सेंटीमीटरमध्ये, सो एक्स इज व्हॉट सेंटीमीटर. तुम्हाला तो एक्सच फाइंड आउट करायचा आहे. एक्स इज इक्वल टू व्हॉट, मीटर कट इज इक्वल टू एल मायनस एल साईन अल्फा, राईट, डिवाइड बाय एस, राईट, डिवाइड बाय एस. मीटर कटला, सेंटीमीटरला राहू द्या. सो दिस व्हॅल्यू इज व्हॉट सेंटीमीटर. अशा पद्धती तुम्हाला ते कळून देईल की हा झाला आपला एक्स, एवढी व्हॅल्यू आली. मग आता व्हॅल्यू किती आली, एवढी व्हॅल्यू आली. यल मायनस यल साईन अल्फा की कॉस अल्फा, गलत झालं, इथं कॉस अल्फा आहे. राईट. हा कॉस अल्फा. सो दिस इज दी यल कॉस अल्फा डिवाइड बाय एस. हे काय आहे,
सेंटीमीटर आहे, सरळ सरळ कट करायचं. हे कसं काय असायला पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 सेंटीमीटर. देअर फॉर दिस सेंटीमीटर कट एसला ती पलीकडे पाठवून देणार. यल कॉस अल्फा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 इंटू एस, व्हेअर एस इज व्हॉट, जसं लिहित आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एस मीटर. सो एस काय असणार तुम्हाला माहिती आहे, ती व्हॅल्यू तिथे टाकायची असणार. देअर फॉर इथून यल कॉमन काढतो, 1 मायनस कॉस अल्फा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 इंटू एस. अँड दिस एल इज नथिंग बट व्हॉट, हा एल आपला लिमिटिंग लेंथ ऑफ एन आर मीटरमध्ये 0.025 इंटू एस डिवाइड बाय 1 मायनस कॉस ऑफ अल्फा. दिस इज अवर लेंथ. ती लेंथ कोणती म्हणतोय मी, ती लेंथ म्हणतोय मी ही वाली. ठीक आहे. सो लेंथ एवढी पाहिजे मग, की एवढी लेंथ ठेवा, ही एल एवढी ठेवा की जेणेकरून हा जो काही जास्तवाला दिसतोय ना, तो नकाशावरती काढताना पण तुम्हाला दिसेल की काही नाही येतो. हा जो काही नकाशावरती काहीच नाही येतो, एकदम पॉईंट येतो, एकदम पॉईंट आहे असं दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने की चुकून जे की तुमच्याकडून लेंथ मेजर केली गेली होती, ती एवढी लेंथ मेजर केली गेली होती, बट ॲक्च्युली तो आपला एवढा आहे, तो एवढा नकाशामध्ये दिसायला पाहिजे होता. तर त्यासाठी आपण तो पॉईंट बनवून टाकला आहे. तो यल त्या केसमध्ये असा असायला पाहिजे. प्रश्न तुम्हाला काय विचारतात, तुम्हाला प्रश्न विचारतात की लिमिटिंग लेंथ ऑफ द ऑफसेट फाइंड आउट करा फॉर दॅट. जेव्हा आपलं जी मेन सर्वे लाईन असेल ती पॅरल असेल यासाठी, म्हणजे या गोष्टीसाठी लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट फाइंड आउट करायला होतात. किंवा म्हणतील की मेन सर्वे लाईनला परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहेत ना, हे अक्युरेट असायला पाहिजे मॅपवरती, त्यासाठी लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट काढा. तर ते असणार आहे हे. सो दिस इज वॉट, अशा पद्धतीने यल. ठीक आहे. 1 मायनस कॉस अल्फा अशा पद्धतीने आपण हे फाइंड आउट केलं आहे. तो इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? ठीक आहे. बघा आता पॉईंट. सो एक्झाम्पल नंबर 2.14. सो 2.14ला जर आपण बघायला गेलो तर आपल्याला कळणार. आता बघा, फाइंड द लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट. लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की काहीतरी अँगल आता चुकला आहे. सो दिस इज दी मेन सर्वे लाईन. ऑफसेट मार्क करायचा असणार आपल्याला असा, अँड काहीतरी गडबड झालेली आहे. आता ही गडबड झालेली जी काही आहे ही दूर करण्यासाठी तुम्ही हे अंतर किती घ्यावं, सो फाइंड द लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट. यल आपल्याला फाइंड आउट करायचं, दिस एल, राईट. लिमिटिंग लेंथ ऑफ ऑफसेट सो दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉईंट ऑन द पेपर मे नॉट एक्सीड 0.025 सेंटीमीटर. त्यांनी दिलेले पण आहे आपल्याला की मॅपवरती जर का तुम्ही काढायला गेलात तर ते डिस्टन्स जे काही आहे ना, ते डिस्टन्स 0.025 सेंटीमीटरपेक्षा जास्त जायला नको. अशी कोणती लेंथ तुम्ही घ्या की जेणेकरून हे डिस्टन्स जर का तुम्ही स्केलचा वापर घेऊन जर का मॅपवरती काढायला गेलात तर ते डज नॉट एक्सीड, जास्त जायला नको. किती? 0.025 सेंटीमीटरपेक्षा जास्त जायला नको, त्याच्या खाली असायला पाहिजे, तेवढं किंवा त्याच्या खाली असायला पाहिजे. द ऑफसेट वॉज लेड 3 डिग्री आउट फ्रॉम इट्स ट्रू डिरेक्शन. ठीक आहे. तिची डिरेक्शन समजा 90 डिग्रीला मारायचा होता असा, बट 3 डिग्री काय झाला, 3 डिग्री चूक झाली. सो वॉट, दिस इज दी 3 डिग्री, राईट. तो म्हणतात काय तुम्हाला, ऑफसेट वॉज लेड फ्रॉम द दिस अँड स्केल वॉज 10 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, दॅट इज एस मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. सो एस मीटर ॲज अ 1 सेंटीमीटर आपण बोलू शकतो. याचा अर्थ असा झाला 10 मीटर ॲज अ 1 सेंटीमीटर. मग सिम्पल आहे, कन्सेप्ट लावली तर कन्सेप्ट, जर फॉर्म्युला लक्षात द्यायचा फॉर्म्युला. सो लिमिटिंग लेंथ इन सच केस लिमिटिंग लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर ती कशी फाइंड आउट करणार आपण. यल इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.025 इंटू एस इंटू कॉसेक अल्फा. अशा पद्धतीने तुम्हाला काढून दाखवलं होतं. मला सांगा किती येईल बरं का ते. 0.025 एसची व्हॅल्यू मी घेतली 10. सो दिस इज दी 10 कोसेक 3 डिग्री. व्हॉट इज दी व्हॅल्यू काय ती आहे, 0.25 इंटू 10, 4.776, राईट, कोसेक 3 डिग्री. सो कोसेक समथिंग 3 डिग्री. आन्सर बिकम इज वॉट 4.78 मीटर, राईट. बरोबर आहे का आन्सर, 4.78 मीटर. आन्सर बरोबर आहे, लक्षात आलं का. आता हा आपण बघायला गेलो, ॲन ऑफसेट इज लेड 4 डिग्री आउट फ्रॉम द ट्रू डायरेक्शन इन द फील्ड. फाइंड द रिझल्टिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द प्लॉटेड पॉईंट ऑन द प्लान फॉर फॉलोइंग केसेस. द ऑफसेट मेजर वॉज 8 मीटर अँड द स्केल ऑफ द प्लॉटिंग वॉज 6 मीटर टू 1 मीटर. तुम्हाला स्केल दिले आणि म्हटले काय की द ऑफसेट मेजर वॉज 8 मीटरचा ऑफसेट तुमच्याकडे मेजर केला गेला आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला होतात, फाइंड द रिझल्टिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द प्लॉटेड पॉईंट्स ऑन द मॅप फॉर फॉलोइंग केसेस. तुम्हाला फाइंड आउट काय करायला होतात ते,
मॅपवरती विषय करायला लावतात, कारण की तुम्हाला ग्राउंडवरती दिलं आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला यल दिलेला आहे त्यांनी, तुम्हाला तो यल दिलेला आहे. आता यल दिलेला आहे तर बघा गंमत. आता आपण हा पॉईंटला कसा क्लिअर करू. मला गिवन डाटा जो दिला आहे तो गिवन डाटा मी अगोदर लिहून देतो. हेअर अल्फा इज इक्वल टू 4 डिग्री, अल्फा 4 डिग्री दिला आहे. नंतर एस पण दिला आहे, मीन्स वॉट स्केल दिले 6 मीटर ॲज टू 1 सेंटीमीटर. याचा अर्थ एसची व्हॅल्यू इथं 6 आहे. सरळ जर पुट करायला गेला तर एसची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. आता तुम्हाला काय म्हणतात ते, फाइंड द रिझल्टिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द प्लॉटेड पॉईंट ऑन द प्लानवरती जे अंतर किती असेल. जर तुम्ही 8 मीटर अंतर मेजर करतात ग्राउंडवरती समजा, अशा पद्धतीने जो काही आहे ही मेन सर्वे लाईन आहे. 4 डिग्रीचा हा विषय झाला आणि याला मी लिमिटिंग लेंथ म्हणतोय समजा 8 मीटर. स्केल वापरतोय हे, ठीक आहे, स्केल वापरतो आपण हे. तर म्हणतात की प्लानवरती ते अंतर काय येईल, प्लानवरती ते अंतर काय येईल हे आपल्याला सांगितले. प्लानवरती ते अंतर किती येईल ते आपल्याला विचारलं आहे. आपण एक काम करूया, इथे तुम्हाला लिमिटिंग लेंथ नाही विचारली, लिमिटिंग लेंथ दिलेली म्हणजे तुम्हाला ती लेंथ दिली. ते काय म्हणतात तुम्हाला की जर समजा चुकून तुमच्याकडून 4 डिग्री एवढं जर का एरर झाला अँगल मेजर करण्यामध्ये आणि हे अंतर तुम्ही मेजर करून टाकलं 8, हे अंतर किती मेजर करून टाकलं तुम्ही 8. तर आता हे अंतर तुम्ही 8 मेजर करून टाकलं आहे. तर पहिला पॉईंट म्हणतात इन द डिरेक्शन टू द चेन, म्हणजे या चेनला पॅरल असणारी हे डिरेक्शन ही वाली, राईट का. हा जर का समजा तुम्ही कुठे काढायला गेलात मॅपवरती, तर हे अंतर किती येईल, हे अंतर किती येईल. मग हे अंतर किती येण्यासाठी आपण बघा, हा अँगल किती आहे 4 डिग्री, राईट. हे अंतर किती आहे एल. देअरफॉर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपला एल कॉस अल्फा दिस इज एल साईन अल्फा, राईट. आणि हा जो काही आहे ॲक्च्युली एवढा असतो असा काहीतरी. तो दिस इज ऑर एक्स, आपण एक्स म्हणून द्यायला. मग आता गंमत बघा, मला म्हणतात की हे अंतर जर का मी समजा कशावरती काढलं मॅपवरती, तर ते किती येईल. मग आता बघा इथं ग्राउंडवरती किती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हेअर 6 मीटर, अशा पद्धतीने आहे. मग आता ग्राउंडवरती जर समजा 6 दॅट इज 8 साईन अल्फा, हा वाला 8 साईन अल्फा दॅट इज 8 साईन 4 डिग्री असेल तर तो ग्राउंडवरती किती दिसणार, अशा पण तुम्हाला विचारलं आहे. मग सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे, राईट. सो सिम्पल आहे ते आपण फाइंड आउट करू, राईट. मग बघा बरं का आता काय. सो दिस इज दी 1 सेंटीमीटर इंटू 8 साईन 4 डिग्री, हा झाला आपला व्हॉट, हा मीटरमध्ये, हे मीटरमधले इकडचे, राईट. इज इक्वल टू एक्स इंटू 1 सेंटीमीटर इंटू 6 मीटर, राईट. मला फाइंड आउट करायचं आहे एक्स, ते आन्सर सेंटीमीटरमध्ये येईल. मग किती येईल बरं का बघा. सो मीटर कट याचा सरळ प्रोडक्ट करून टाका. ती व्हॅल्यू जी केली एक्सची, ती सरळ एक्सची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये येईल आणि दुसरा जो काही आहे एक्स मी शॉर्ट कोणता एक्स म्हणतो मी, तो आपला अननोन. सो एक्स इज इक्वल टू 8 साईन 4 डिग्री 1 इंटू ते जर केलं तर सेंटीमीटर कट करून टाका, एक्सची व्हॅल्यू सरळ सेंटीमीटरमध्ये येईल. तर बघायला गेलात 8 साईन 4 डिग्री डिवाइड बाय व्हॉट, हे बघा एक्स मला फाइंड आउट करायला 6ला इकडे पाठवून द्या, 6. सांगा बरं का ही व्हॅल्यू किती येईल. मॅपवरती काढल्यावरती तुम्हाला ही व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये येणार आहे. सांगा ही व्हॅल्यू काय येईल, किती येईल व्हॅल्यू. एल साईन, राईट. हे जर का आपण बघायला गेलो 8 साईन 4 डिग्री 0.092, ठीक आहे, 0.093 सेंटीमीटर. सो एक्स इज इक्वल टू 0.092 सेंटीमीटर एवढी ती मॅपवरती येईल. बस एवढंच तुम्हाला फाइंड आउट करायला लावलं आहे की फाइंड द रिझल्टिंग डिस्प्लेसमेंट प्लॉटेड पॉईंट ऑन द प्लानवरती ती किती व्हॅल्यू. हां, नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, in the direction perpendicular to the chain length. So direction perpendicular to the chain length and the given data is what, alpha is equal to 4 degree, लेंथ इज इक्वल टू 8 मीटर. एवढी तुम्हाला कळालं की 4 डिग्रीने गडबड झाल्यामुळे 8 मीटर एवढं मी अंतर मेजर करतोय. पण हा स्केलचा वापर करून हा याच्यावरती प्लॅनवरती किती दाखवेल तुम्हाला, राईट. अँड हिअर स्केल इज इक्वल टू व्हॉट 6 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, अशा पद्धतीने आहे. तो तुम्हाला काढायचा आता परपेंडिक्युलर मीन्स व्हॉट दिस, हा झाला आपला असा काहीतरी प्रॉब्लेम झाला अल्फा एवढा. सो दिस इज दी एल, आणि हे तुम्हाला माहिती आहे की हे एवढं अंतर असणार आहे, दॅट इज व्हॉट
एवढी गडबड झाली गड्या, ही एवढी गडबड झालेली आहे. मग ही गडबड प्लानवरती किती दिसून येईल, ही गडबड प्लानवरती किती दिसून येईल. दिस इज व्हॉट, हा तुम्हाला कळेल. दिस डिस्टन्स इज इक्वल टू एल, दिस डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, एल. एल मायनस धिस, दॅट इज एल कॉस अल्फा गिव्स एक्स. देअरफॉर एल मायनस एल कॉस अल्फा, दिस इज युअर ग्राउंड डिस्टन्स. ग्राउंड डिस्टन्स हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एल म्हटल्यावरती 8 मायनस 8 कॉस ऑफ 4 डिग्री. हे तुम्हाला माहिती आहे, हे ग्राउंडवरती तुम्ही मेजर करतायत, एवढं ग्राउंडवरती मेजर करतायत तुम्ही, मीन्स दॅट इज वॉट डिस. तर तुम्हाला काय म्हणतोय मी, हे ग्राउंडवरती आहे, ते ग्राउंडवरती त्याला करस्पॉन्डिंग काय आहे, ग्राउंडवरती जर एवढं असेल तर याच्यावरती किती असणार, प्लानवरती तो तुम्हाला काढायचा आहे, राईट. बट आपल्याकडे युनिट काय आहे, ग्राउंडवरती किती आहे 6 मीटर, प्लानवरती किती आहे 1 सेंटीमीटर. सो मला सांगा उत्तर काय येईल. आता तुम्हाला काढायचे क्वेश्चन मार्क, मीटर मीटर कन्वर्ट करा, काय करता येईल ते करा. देअरफॉर व्हॉट, 8 1 मायनस कॉस ऑफ 4 डिग्री इंटू 1 सेंटीमीटर, राईट, डिवाइड बाय 6 मीटर. आणि हा कशामध्ये होता, मीटरमध्ये. दिस इज वॉट, दिस इज इन मीटर, डिवाइड बाय 6 मीटर. दोघांचा प्रोडक्ट हा काढायचा आहे 6 मीटर इकडे. दिस क्वेश्चन मार्क. देअरफॉर मीटर कट मीटर कर, द आन्सर बिकम इन व्हॉट, सेंटीमीटर. अँड किती येईल ते सांगा. 8 1 मायनस कॉस ऑफ 4 डिग्री डिवाइड बाय 6, हाऊ मच सांगा रे, किती आला. 3.24 into 10 raised to minus 3. दॅट इज व्हॉट 0.003 सेंटीमीटर. इज इट राईट. राईट. अशा पद्धतीने हे उत्तर निघून आलेलं आहे.